मला आणि मित्रांना वाटलं बोरिंग लाईफमधून निवांत वेळ काढलाच पाहिजे. मग काय, बसलो ट्रेनमध्ये आणि जयघोष करत निघालो. जीवनात बाकी काही जुळं ना जुळो, पण फिरण्याचा आणि आयुष्याचा रिदम मात्र जुळलाच पाहिजे. ह्यावर तिने पण मान डोलावली. कसरा स्टेशनवरून एसटीच्या मागे न पळता आपल्याला बारी गावात जाणारी एसटी मिळाली. बारी आल्यावरती खाली उतरलो आणि लाजळूला लाजून निर्लज्जासारखे पुढे निघालो. मित्रांसोबत मस्ती करत टाइम तर जात होता, पण ट्रेक काय संपत नव्हता. मग एका आजीला विचारलं. हे ऐकल्यावर वेळेला महत्त्व द्यावं असा विचार केला आणि 2च्या जागी 4 तास देऊन बेस कॅम्प जवळ पोहोचलो. त्यानंतर सनराईज सोडायचा नाही हा विचार करून मुक्काम खालीच करू हे तोपर्यंतच बरोबर वाटलं जोपर्यंत थंडीने कुल्फी केली नव्हती. मग काय, परंपरेनुसार शेकोटीही लावली. पहाटे उठून मंदिराकडे चढायला सुरुवात केली. वाटलं आपणच असू, मग तर खूप सारे व्हिडिओज घेऊ कॅमेऱ्याने. पण गर्दी आणि हवा बघून कॅमेराच म्हणला, एकतर तू थांब नाहीतर मी थांबेन. मोबाईलने सोबत केलीच. बघा तर कसा होता. त्यानंतर कळसुबाईच्या मंदिरात गेलो. बाहेर एवढी हवा होती, पण तरी मंदिरात जी ऊब होती त्याने असं वाटलं बाहेर निघूच नाही. पण घरी तर निघायचं होतंच, त्यामुळे शेवटची वाजवली आणि वरतीच ठरवलं. आता एवढ्या उंचीवर आलोच, बॅलन्स व्हायला खोलवर तर गेलंच पाहिजे. आता ते कुठे ह्यासाठी पुढच्या ब्लॉगमध्ये.